आज रविवार रामआळी परिसरात शांतता पसरलेली असतानाच एक मोठी घटना घडली। रामआळी येथील जनता नागरी बँकेसमोर असलेल्या फुटपाथवरील मोकळ्या पॅसेजमध्ये झोपलेल्या एका फिरस्त्या व्यक्तीवर बँकेच्या वॉचमनने जीवघेणा हल्ला केला। या धक्कादायक घटनेने रामआळी परिसरात खळबळ उडाली। रविवारी सकाळी सुमारे 8च्या सुमारास ही घटना घडली। या हल्ल्यात संबंधित फिरस्ता व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार रामआळी परिसरातील जनता सहकारी बँकेबाहेर असलेल्या मोकळ्या पॅसेजमध्ये सदर फिरस्ता व्यक्ती शनिवारी रात्री झोपला होता। रविवारी सकाळी बँकेच्या वॉचमनने त्या व्यक्तीला तेथून उठून जाण्यास सांगितले, मात्र झोपलेली व्यक्ती उठण्यास तयार नसल्याने वॉचमनचा संताप उफाळून आला। या रागाच्या भरात वॉचमनने हातात असलेल्या स्टीलच्या रॉडने फिरस्त्या व्यक्तीवर बेछूट हल्ला केला। हल्ला इतका भीषण होता की रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले। घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या जखमी व्यक्तीला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दरम्यान हल्ला करणाऱ्या वॉचमॅनला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दारू पिऊन झोपलेल्या व्यक्तीचे नाव मंगेश भारती असल्याचे पोलिसांनी सांगितले। मंगेश भारती हा दारू पिऊन बँकेसमोर झोपला होता। या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।